कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असो किंवा अपार्टमेंट असो, त्यांच्या ज्या मंथली मीटिंग होतात, तर त्यामध्ये रिडेव्हलपमेंटला जायचं का याविषयी सातत्याने चर्चा चालू असलेली आपल्याला दिसून येते. नमस्कार, मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर, कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे पुनर्विकास, म्हणजे रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट्स. आजकाल रिडेव्हलपमेंट या विषयाची चर्चा आपल्याला सर्वत्र चालू असताना दिसते. यातले काही प्रोजेक्ट हे पूर्ण झालेले आहेत, तर काही प्रोजेक्ट हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत आणि रिडेव्हलपमेंटचे काही प्रोजेक्ट हे सँक्शनिंगच्या पाईपलाईनमध्ये आहेत. आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असो किंवा अपार्टमेंट असो, त्यांच्या ज्या मंथली मीटिंग होतात, तर त्यामध्ये रिडेव्हलपमेंटला जायचं का याविषयी सातत्याने चर्चा चालू असलेली आपल्याला दिसून येते. आता तसं पाहायला गेलं तर RCC इमारत म्हटली तर त्याचं आयुष्यमान जे आहे हे 100 वर्ष समजलं जातं. तर मग असं का घडते की 30-35 वर्षामध्येच ह्या इमारती रिडेव्हलपमेंटला येऊ पाहत आहेत? तर त्याची कारणं काय काय आहेत? रिडेव्हलपमेंटला जाण्यामध्ये आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि त्याचे काही तोटे देखील आहेत का? तर ह्या सर्व विषयाची चर्चा आज आपण या व्हिडिओमार्फत या ठिकाणी करणार आहोत. तर सुरुवात करूया, रिडेव्हलपमेंट का गरजेची आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे रिपेअर्सवर होणारा खर्च. म्हणजे आपल्या इमारतीमध्ये ज्या कॉमन एरियाज असतात, ज्याच्यामध्ये ड्रेनेजच्या लाईन्स आहेत, प्लंबिंगच्या पाईपलाईन्स आहेत, तर सुरुवातीला त्याच्यामध्ये लिकेजेस होतात, कालांतराने त्या चोकअप होतात, नंतर काही दिवसांनी त्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या जीर्ण व्हायला लागतात आणि मग रिप्लेसमेंटची सुद्धा वेळ येऊ शकतं. तर काही वेळेला इंटरनल लिकेजेस असतात आणि काही ठिकाणी एक्सटर्नल लिकेजेस असतात, म्हणजे पावसामध्ये बाहेरून सुद्धा पाणी येऊ शकतं. नंतर जो टॉप टेरेस असतो त्याला देखील गळती असू शकते आणि मग वॉटरप्रूफिंग नंतर या इमारती सातत्याने रंगवायला लागतात. तर काही अपार्टमेंटमध्ये पाण्याची कमतरता असते, म्हणजे तिथं जर बोरवेल हा जर सोर्स असेल तर उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याची लेवल ही खाली जाते आणि मग आपल्याला बाहेरून टँकर्स मागवावे लागतात आणि एखाद्या वेळेस जर सबमर्शियल पंप जर खराब झाला तर तोही रिप्लेस करावा लागतो. तर काही इमारतीमध्ये लिफ्ट नाही आहेत, त्यामुळे तिथले जे बुजुर्ग असतील किंवा जे सिनियर सिटीजन असतील त्यांना ते 2-3 मजले सातत्याने वर खाली करावं लागतं. आणखी असे अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत. तर काही वेळेला काय होतं की आपल्याला आपली जी राहती एरिया आहे ती सुद्धा आपल्याला कमी पडायला लागते. म्हणजे आपली फॅमिली जशी वाढत जाते तसं एखाद्या ॲडिशनल रूमची आपल्याला त्या ठिकाणी गरज भासायला लागते आणि मग आहे त्याच ठिकाणी जर आपल्याला एरियामध्ये जर आपल्याला एखादा नवीन फ्लॅट बुक करायचं म्हटला तर मग त्या एरियाची आपल्याला सवय झालेली असते, ती एरिया आपल्याला सोडवत नाही आणि मग आहे त्याच ठिकाणी जर आपल्याला अधिक चटे क्षेत्र वाढवून मिळणार असेल आणि ते फ्री ऑफ कॉस्ट, तर मग त्याला प्राधान्य दिलं जातं आणि मग अशा अनेक कारणामुळे रिडेव्हलपमेंटचे निर्णय हे होत असतात. आता आपण पाहू की त्याच्यामध्ये फायदे कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनानेच आता त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटला प्रमोट करण्यासाठी काही प्रमाणात FSI देऊ केलेला आहे. आपली जी इमारत जर 30 वर्ष त्याला जर पूर्ण झालेली असतील किंवा त्याचं वयोमान जर
कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलेल्या तारखेपासून 30 वर्ष पूर्ण झालं असेल तर अशांना हा पुनर्विकासाचा FSI मिळतो. आता FSI म्हणजे काय, तर एक बेसिक FSI असतो आणि दुसरा ॲडिशनल FSI असतो की ज्यामध्ये TDR आहे, पेडअप FSI आहे, ॲन्सिलरी FSI आहे, जो आपल्याला बाहेरून विकत घ्यायला लागतो. तर हा पुनर्विकासाचा FSI या ॲडिशनल FSIच्या मर्यादेत आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो आणि त्यामुळे मग विकासकांना सुद्धा त्या ठिकाणी चांगलं पॅकेज तिथं ते देऊ शकतात. आणखी एक फायदा म्हणजे की आपल्याला मॉडर्न ॲम्युनिटीज त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे आता टेक्नॉलॉजी जसजशी डेव्हलप होत चाललेली आहे तसतसं बिल्डिंग मटेरियलसुद्धा ॲडव्हान्स होत चाललेलं आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स आहेत, नंतर सॅनिटरी वेअर आहेत, प्लंबिंगचे फिक्चर्स आहेत, इलेक्ट्रिफिकेशन आहे, नंतर मॉड्युलर किचन आहे. या सर्वांच्यामुळे आपला फ्लॅट हा आता आकर्षक बनतो आणि विकासकाला सुद्धा आता इमारत बांधताना त्या ठिकाणी काही गोष्टी करून देण्यामध्ये कायद्यामध्ये सक्तीच्या केलेल्या आहेत. ज्यामध्ये तिथल्या आता ज्या लिफ्ट असतील त्या ऑटो डोर्सच्या असाव्या लागतील. नंतर तिथं फायर फायटिंगचे सर्व इक्विपमेंट्स त्या ठिकाणी बसवावं लागेल. टेरेसवर सोलर वॉटर हीटर सिस्टीम द्यावं लागेल. रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला लागेल आणि त्या ठिकाणी जर ड्रेनेजची व्यवस्था नसेल तर STP प्लॅन त्या ठिकाणी करायला लागेल आणि सफिशियंट पार्किंगसुद्धा त्या ठिकाणी आता प्रोव्हाइड करायला लागेल. तसंच तिथं आणखी काही ज्या एखादा आपला जर प्लॉट जर मोठा असेल तर मग तिथल्या ज्या ओपन स्पेस असतात त्यासुद्धा विकासक डेव्हलप करतो. म्हणजे आपण आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये आता पाहतोय की विकासक त्या ओपन स्पेसमध्ये स्विमिंग टँक करतो, एखादा मल्टीपर्पज हॉल असतो, लँडस्केप गार्डन असते, नंतर जॉकिंग ट्रॅक असतं, मुलांच्यासाठी वेगळा प्ले एरिया असतो आणि म्हणजे थोडक्यात विकासक आपल्या नवीन येणाऱ्या परचेसरना अट्रॅक्ट करण्यासाठी तिथे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल करून देतो त्याचा सर्व लाभ हा तिथल्या एक्झिस्टिंग युनिट धारकांना मिळतो. आणखी एक म्हणजे आपल्या फ्लॅटचं व्हॅल्युएशनसुद्धा वाढतं. म्हणजे नवीन फ्लॅट, त्यामध्ये वाढीव एरिया, त्यामुळे फ्लॅटची किंमत वाढते आणि ज्या कोणी पूर्वी फ्लॅट्स घेतलेले आहेत जे इन्व्हेस्टर म्हणून त्यांनाही त्याचा बेनिफिट मिळतो. ज्यांनी कोणी रेंटल दिलेलं आहे त्यांना रेंट वाढून मिळतं आणि इमारतीचं आयुष्यमानसुद्धा वाढतं. म्हणजे पुढील 30-40 वर्ष स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने चिंता करण्याची आपल्याला गरज राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मेंटेनन्स त्या ठिकाणी थांबतो. आता ह्याच्यामध्ये काही तोटे देखील आहेत का ते आपण पाहू. साहजिकच आपल्याला 2-4 वर्ष जे बाहेर जाऊन राहावं लागतं हा एक विषय आहे. नंतर त्या फ्लॅटचा मेंटेनन्स वाढू शकतो कारण नवीन इमारत म्हटली की त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड असतात, वॉचमन असतात, स्वीपर्स असतात, तिथली जी लिफ्ट असते आणि बॅटरी बॅकअप असतो त्याचं आपल्याला AMC करायला लागतं. म्हणजे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, त्याचं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला द्यावं लागतं. तसंच तिथं काही ॲम्युनिटीज जर प्रोव्हाइड केलेल्या असतील तर त्या मेंटेन करणे, त्या रन करणे, त्याची अमाऊंटसुद्धा आपल्याला शेअर करायला लागते. म्हणजे ओव्हरऑल तिथल्या फ्लॅटचा मेंटेनन्स वाढतो आणि नंतर फर्निचरसाठी सुद्धा आपल्याला काही वेगळी प्रोव्हिजन करायला लागते कारण नवीन फ्लॅटमध्ये जुन्या फ्लॅटचं फर्निचर सूट होते असं नाही किंवा आधीच्या फ्लॅटमध्ये आपलं जे फिक्स फर्निचर असतं ज्यामध्ये आपले वॉर्डरोब्स वगैरे असतात त्या जर पुन्हा काढून जर रियूज करायची म्हटल्या तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेस्टेज जातं. त्यामुळे या खर्चाची आपल्याला एक वेगळी तरतूद त्या ठिकाणी करावं लागतं आणि शेवटी
की आधीचे जे सगळे जे युनिटधारक असतात ते बऱ्यापैकी रिटायर झाला आलेले असतात किंवा काही त्यातले रिटायर झालेले असतात, म्हणजे सिनियर सिटीजनची पर्सेंटेज त्याच्यामध्ये जादा असतं. आणि नवीन जे पर्चेसर येतात की ते सेकंड जनरेशनचे वगैरे असतात आणि अर्निंगमधले असतात, त्यामुळे त्यांना सतत त्या ठिकाणी काही सुविधा वाढवत नेण्यामध्ये त्यांचा कल असतो. तर मग त्यावर होणारा खर्च हा काही वेळेला आधीच्या लोकांना परवडत नाही किंवा त्यांना तो झेपत नाही. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कस्टोलॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुनर्विकासाच्या पुढील भागामध्ये की रिडेव्हलपमेंटला जाताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आणलेला आहे, तर तो आपण पाहावा. धन्यवाद.